नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांद्वारे जोरदार तयारी सुरू झाली. यात विशेष करून मुंबई महापालिकेच्या बातम्या आपल्याला जास्त पाहायला मिळतात, कारण त्यावर ठाकरे परिवाराचं भवितव्य अवलंबून आहे. आणि यासोबतच पुरोगामी पत्रकारांची भाजपला हरवण्याची शेवटची आस सुद्धा. त्यामुळे 2005ला वेगळे झालेले ठाकरे बंधू आता एकत्र आलेत तर भाजपला हरवण्यासाठी आपली ताकद वाढली आहे, या विचाराने अनेक संपादक खुश झालेत, ज्यामुळे 24 तास ठाकरे बंधूंच्या बातम्या चालवत आहेत. पण त्याचवेळी मीडियाचं हे वादळ पाहून बीजेपी आणि देवेंद्र फडणवीसांनी बॅकफूटवर न जाता उद्धव ठाकरे व राज ठाकरेंवर आक्रमणाची धार अधिक तीव्र केली व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांमध्ये सुद्धा गरिमा, सन्मान अशा गोष्टींना पूर्णपणे बाजूला फेकून दिलं. कारण समोरचेच आपल्यावर त्या प्रकारच्या शब्दांचा उपयोग करतात आणि असं असतानाही मीडियाने त्यांच्याविषयी काहीच न बोलता भाजपच्याच विरोधात नरेटिव्ह चालवलं, ज्याची फडणवीसांना आता सवय झाली. उलट त्यांनी तयार केलेल्या नरेटिव्हवर न जाता समोरच्या शत्रूला आपल्या नरेटिव्हमध्ये अडकवायचंय व ते करत असताना जे मी अनेक वेळा भाजपला सांगत आलोय की नियम, संस्कार, सुसंस्कृतपणा जर समोरचा मानत नसेल तर तुम्हीही अजिबात मानू नका व तीच रणनीती आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या साथीला रावसाहेब दानवे वापरताना दिसतायत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय हे काही नवीन गोष्ट नाही आणि त्यांनी कोणती विचारधारा स्वीकार करावी व कोणती सोडावी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. त्याबद्दल दुसऱ्यांना आपत्ती व्यक्त करण्याची गरज नाहीये, जोवर की त्यांनी स्वीकार केलेली विचारधारा देश तोडणारी नसेल. आणि इथेच सर्वात मोठी गडबड आहे, कारण उद्धव ठाकरेंनी सत्ता मिळवण्यासाठी देश तोडणारी विचारधाराच नाही तर त्यावर प्रत्यक्षात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा हिंदुत्व क्लेम करणाऱ्या पक्षात आणून मुख्य प्रवाहात जागा देण्याचं काम केलं. ती विचारधारा म्हणजे कट्टर इस्लामी विचारधारा. आता ही विचारधारा हिंदूंसाठी संकट निर्माण करणारी का आहे याचं उदाहरण म्हणून सज्जाद नोमानीची एक व्हिडिओ तुम्ही पहा, ज्याने लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन दिलं होतं आणि विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटलांसोबत जाऊन बसला होता. जो व्यक्ती स्पष्टपणे सांगतोय की एका मुस्लिम व्यक्तीला भारतात शांतीने जगण्यासाठी नेमकं पाहिजे काय. भारत का हिंदू कहलाने वाला समाज इतना तरक्की कर रहा है, आप हजार बददुआएं करें, आप उनकी तरक्की को अपनी बददुआओं से नहीं रोक सकते. इस दुनिया को खुदा ने साइंटिफिक उसूलों के मुताबिक चलाने का फैसला किया है. वरना मुसलमानों की तमन्ना तो यह है कि अगर एक काफिर चाय में शक्कर डाले तो वो चाय कमबख्त कड़वी हो जाए, इसलिए कि शक्कर डालने वाला काफिर है. यह है मुसलमानों की तमन्ना. और मुसलमान अगर चाय में करेले और नीम का जूस डाले तो वो चाय मीठी हो जाए. नोमानीच्या बोलण्याचा अर्थ आहे की भारतात राहून हिंदूंद्वारे चालवण्यात आलेल्या सरकारने मुसलमानांना कितीही सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या तरीही ते त्यांच्यासाठी काफिरच राहणार. आणि शरिया म्हणजे अल्लाचा कायदा ज्या देशात लागू असेल, जसं की पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण अशा देशात कितीही गरिबी असली तरी तेच आमच्यासाठी अमृत आहे. आणि अल्लाने सांगितल्याप्रमाणे एकही काफिर जगात राहता कामा नये, म्हणून भारतात शरिया लागू करणं हेच आमचं अंतिम लक्ष्य आहे. व ते करत असताना उद्धव ठाकरेंसारख्या हिंदूंसोबत अलतकिया करावा लागला तरीही काही हरकत नाही, पण अंतिम लक्ष्य विसरता कामा नये. आणि अशा विचारधारेला केवळ सत्तेसाठी ठाकरेंसारखे नेते आपल्या पक्षात जागा देत आहेत, कारण मुस्लिम समाज वोट करताना विचार करत नाही व मस्जिदमधून जे मौलाना सांगेल ते त्यांच्यासाठी आसमानी हुकूम असतं. त्यामुळे त्यांची मतं मिळवण्यासाठी हिंदूंप्रमाणे काम दाखवावं लागत नाही, कारण त्या विशेष समुदायाला तुमचं काम नकोच आहे. त्यांचं अंतिम लक्ष काय आहे हे मी तुम्हाला सांगितलंच. आणि अशाच अजून एक व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाटा गटात पक्ष प्रवेश दिलाय, ज्याचा विरोध त्यांच्याच पक्षातले वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे सुद्धा करतायत. तो जिहादी व्यक्ती आहे रशीद मामू, ज्याने पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले होते. जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर नको तर औरंगाबादच असलं पाहिजे यासाठी न्यायालयापर्यंत गेला होता. या जिहादीचे विचार तुम्ही स्वतःच एकदा ऐका. औरंगाबाद का नाम जो होते खिताबी नाम है, जैसा कि औरंगजेब से इसका कोई वो नहीं है. औरंगजेब का नाम अहमद मुहिउद्दीन था, उनको खिताब दिया गया था औरंगजेब. औरंगजेब के बहनी औरंग बोले तो तख्त और जेब बोले तो बैठने वाला, ये फारसी लफ्ज है. यावरच बोलताना उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं
की प्रभू श्रीराम हे आमच्यासाठी देव नाहीत तर संस्कृतीचे मानक आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याची जात धर्म आम्ही पाहणार नाही, त्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे. आमचं हिंदुत्व व्यापक आहे. पण हे बोलताना उद्धव ठाकरेंना हे कळत नाहीये की तो समोरचा मुस्लिम व्यक्ती प्रभू श्री राम काय उद्धव ठाकरे या काफिर व्यक्तीला सुद्धा सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीये. वरून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहात हे विसरता कामा नये. त्यामुळे मामूच्या तोंडातून राम सोडा वंदे मातरमही उद्धव ठाकरे बोलवू शकणार नाहीत. याचं एक उत्तम उदाहरण काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं, जेव्हा लल्लन टॉपवर ईश्वर आहे का या विषयावर डिबेट घेण्यात आली, ज्यात जावेद अख्तर नास्तिकांची तर मुफ्ती शमैल नदवी आस्तिकांची बाजू मांडत होता. पण ती डिबेट मुळात ईश्वर आहे का नाही यावर नसून इस्लामवर आधारित होती. कारण मुफ्ती जे सांगत होता ते कुराणमध्ये दिलेली तर्क आहेत, पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जावेद अख्तर सारखा व्यक्ती सुद्धा अल्लाचं नाव घेण्याची हिंमत करत नव्हता. चुकून एकदा खुदाऐवजी अल्लाह म्हणाले तर लगेच माफी मागितली, कारण त्यांना लक्षात आलं की अल्लाह असण्यावर तर प्रश्नच कोणी उभा करू शकत नाही आणि तोच एकमेव करता धरता आहे व बाकी दुसरा धर्म नाही, देव नाही, हीच इस्लामची विचारधारा आहे. आणि त्या अल्लाहच्या असण्यावर प्रश्न उभं केलं तर शरीरावर शीश राहणार नाही हे जावेद अख्तरला माहिती आहे. मग उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की ज्यांना प्रभू श्रीराम मान्य आहेत त्यांनाच आम्ही पक्षात घेतो, तर यावरून ते हे सांगण्याचा प्रयत्न करतायत का की त्यांच्या पक्षातल्या मुसलमानांनी अल्लाहच्या वरती प्रभू श्रीराम यांना ठेवलं? आणि जर तसं नसेल तर मग यावरून स्पष्ट होतं की देश विघातक शक्तींना उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी पक्षात प्रवेश देत आहेत. ज्यावर देवेंद्र फडणवीसांनी कुठलीही मर्यादा न ठेवता ठाकरेंच्या कृत्यावर प्रतिक्रिया दिली आहे की विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाहीये. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जाते. देवेंद्र फडणवीस हा हिंदुत्वात पैदा झाला आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे, रोज मत बदलणारे आम्ही लोक नाहीत. फडणवीसांचे शब्द धारदार आहेतच, पण मला नाही वाटत याचा उद्धव ठाकरेंवर काही प्रभाव पडणार आहे. आणि तो का पडणार नाही याचं उत्तर रावसाहेब दानवेंनी दिलं. आता त्यांनाही आधी ठाकरेंनीच उकसवलं होतं हे बोलून की दानवेंना भाजपमध्ये कोणी विचारत नाही, तर त्याच्या उत्तरात दानवे म्हणालेत की उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून व शेपटी खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. दानवेंची भाषा थोडीशी विनोदी असू शकते, पण त्यात त्यांनी ठाकरेंच्या तुष्टीकरणामागचं कारण सांगितलं. ते म्हणजे उद्धव ठाकरे स्वतःला खूप असुरक्षित समजतात. प्रत्येक वेळी त्यांना वाटतं की समोरचा त्यांना संपवतोय. यामुळेच राज ठाकरेंना त्यांनी शिवसेना सोडायला लावलं होतं, भाजपसोबतची युती तोडली आणि असे अनेक निर्णय घेतले ज्यामागे तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती दिसून येईल. त्यांच्या संकटाला सामोरं जाण्याची हिंमत नाहीये जी बाळासाहेबांमध्ये होती, ज्यामुळे जिंकण्याचा सोपा मार्ग त्यांना मुस्लिमांचं लांगून चालन करण्यात दिसतोय. पण त्याच वेळी त्यांच्या या भीतीचा जिहादी शक्त्या स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेत आहेत, जे महाराष्ट्रात हिंदुत्वासाठी एक दिवस खूप मोठं संकट निर्माण करणार आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.